लोकसभेनंतर आता विधानसभेलाही बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढाई रंगण्याची शक्यता आहे। बारामतीमधून युगेंद्र पवार यांच्याकडून विधानसभेची तयारी सुरू आहे। आठवड्यातील 4 दिवस युगेंद्र पवार बारामतीमध्ये राहणार असल्याची माहिती समोर येते। विधानसभेला बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढाई पाहायला मिळेल का अशी उत्सुकता आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। युगेंद्र पवार हे नुकतेच राजकारणामध्ये सक्रिय झाले आहेत आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रचारामध्ये सुद्धा युगेंद्र पवार हे वारंवार पाहायला मिळाले आहेत, सक्रिय झाल्याचं ते दिसून आलं आहे। आणि आता पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक झाली तरी सुद्धा इथं मतदान झालं तरी सुद्धा युगेंद्र पवार सक्रिय दिसून येत आहेत आणि त्यामुळे ते विधानसभेची तयारीच करत असल्याची माहिती समोर येते आहे। आणि जर ते विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरले तर पुन्हा एकदा विधानसभेमध्ये सुद्धा या ठिकाणी पवार विरुद्ध पवार अशी लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे। एकीकडे महायुतीकडून अजित पवार असतील आणि त्यांच्या विरोधात त्यांच्याच कुटुंबातील युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता इथं जशी चुरस लोकसभेमध्ये पाहायला मिळालेली होती पवार विरुद्ध पवारची, तशीच चुरस विधानसभेमध्ये सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।